मोरे बोलताय का तुम्ही? इजी हो फायनान्स. हो. ते लहू वाघमारे यांचा काय विषय दादा? काय विषय म्हणजे? काहीतरी हप्ते. त्यांनी लोन वगैरे घेतलेलं तुमच्याकडे. मी विशाल गुजर हा बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र. हा, बोला ना. हा तर त्यांनी त्या लोन घेतलेलं आहे आपल्याकडनं, होम लोन. हम्म हम्म हा, आणि त्यांचे ते लव वाघमारे आहेत ना ते. हम्म हम्म ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कसं असतं, दोन जणांच्या नावावरती लोन होतं. त्यांच्या लव वाघमारेच्या आणि त्यांच्या मुलाच्या. ठीक आहे. तर ते बरं. पार्टमध्ये गेलो होतो आपण. आणि त्यांना आपण बळाबळ इन्शुरन्स पण दिला होता. ते इन्शुरन्स काही काढत नव्हतं आपल्याकडनं. हम्म इन्शुरन्सला पैसे नाही, पैसे नाही म्हणून. तरी आपण त्यांना बळाबळ एक इन्शुरन्स दिला होता की बाबा इन केस असं काही झालं तर इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो. हम्म. तर दुर्दैवाने ते वारले काहीतरी आजारामुळे. बरं. ठीक आहे. तर पार्टमध्ये इन्शुरन्स केल्यामुळे त्यांच्या नावाचं जे हे आहे इन्शुरन्स, तो आपण क्लेम करला नाही. हम्म ठीक आहे. तर त्यांच्या नावाचे आता जवळपास 12 किंवा 12.5 लाखापर्यंत येतातच. पण ह्यांना आपण काय म्हटलं होतं, तुम्ही ऑफिसला या, ते लेटर लिहून द्या. ठीक आहे. की तुमचे ईएमआय पण टाकलेले आहेत आणि ते ईएमआय पण त्या इन्शुरन्स आपण क्लेम करून घेऊन त्याच्यातून ईएमआय राहिलेले कट करून घेऊन बाकीचे जे पैसे येतील ते आपण तुमच्या लोन अकाउंटला टाकू. आणि तुमचं समजा आता 25 लाखाचं लोन आहे उदाहरण. तर त्याच्यातून तुमचे जे लोन अमाऊंट हे इन्शुरन्स ती लोन अमाऊंट मध्ये टाकून कमी होईल. मग तुम्हाला राहिलेल्या अमाऊंट वरतीच फक्त तुम्हाला पैसे भरावे लागतील. हम्म. असं आहे. तर ते करतात ते टाळाटाळ. आम्ही काय पैसेच भरू शकत नाही, आम्ही काय एकही रुपया भरू शकत नाही. ठीक आहे, पॉलिसी प्रमाणे जे असेल तेच करणार ना आपण. बरोबर आहे का नाही? आता समजा इन केस त्यांच्या जागी मुलाला तसं काय झालं असतं तर मुलाच्या नावाचे पैसे भेटले असते. बरं, म्हणजे ठीक आहे. हा. तुम्ही आता सर्व गोष्टी सांगितल्या. आता मी हम्म, त्यांच्यासोबत जवळजवळ 15 ते 20 मिनिटं बोललोय त्या ताईंसोबत. हम्म, त्यांची मिसेस, हम्म. लहू वाघमारे यांची. हा हा, संगीता वाघमारे. हां. हा. त्यांच्या घरी कोण गेलतं? त्यांच्या घरी जातात, आपल्या ऑफिस मधले जातात रिकव्हरीवाले. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या बरं समजून सांगायचे. ते गेले गेले काय बोल. सांगितलं ना, ऐकून ऐका घ्या, ना, ऐकून घ्या हा ना. 2 हा, मिनिटं बरोबर. ऐकून घ्या दादा. हा, तुम्ही कुठल्या पोस्टवरती आहेत? मी मॅनेजर आहे, कलेक्शन मॅनेजर मॅनेजर. का? बरं, चालेल सर. मॅनेजर सर, काय हरकत नाही. त्या लेडीजचं काय म्हणणं आहे माहिती आहे का? हा काहीतरी 24 लाखाचं काहीतरी लोन घेतलेलं ना टोटली? हा हा, 24-24.5 लाखाचं समथिंग. आता एक्झॅक्ट अमाऊंट मला पण नाही माहिती, चेक करावं लागेल. हां, हां. तर त्यांचं हा म्हणणं काय आहे, जे कोणी रिकव्हरीसाठी जातात ना, हा. ते डायरेक्टली काय बोलतात, "आम्हाला हप्ते दे, नाहीतर आम्ही तुझं घर नाही जप्ती नाही. ऐकून घ्या ना, ऐकून घ्या 2 हा मिनिटं, हा नंतर हा तुम्ही बोला. हा हा. हप्ते दे, नाहीतर आम्ही घर जप्ती करतो, नाहीतर लिहून दे." पण काय लिहून दे, हे नक्की त्या लेडीजला माहिती नाही. आणि ते लिहून दे बोलले, तर मग ते एकदा लिहून दिलं, त्या एक ते अडाणी आहेत, बरोबर, शिकलेल्या नाही. बरोबर. हा हा. हां, एकदा लिहून दिलं बाबा, काय कुठल्या कागदावर काय सही अंगठी घेतील, मग पुढे प्रॉब्लेम नको. तर बरोबर. त्यांचं म्हणणं असं आहे, हम्म. की मिस्टरांनी तर इन्शुरन्स वगैरे काय ते केलेलं आहे ना तुमच्या इथे? हो, केलंय ना आपण, हां. केलं ते पण बळबळ केलंय आपण. ते घेत नव्हते स्टार्टिंगला इन्शुरन्स, आपण त्यांना जबरदस्ती इन्शुरन्स दिलाय तो. आता तो त्यांच्या फायद्यासाठी करतोय. हां ना, मग हे लक्षात घ्या. ऐकून घ्या ना हा सर 2 मिनिटं. तर हा त्यांचं म्हणणं आहे, की हा. इन्शुरन्स तर माझ्या मिस्टरांनी केलेलं, बरोबर. बरोबर. हा. आणि आता हे डायरेक्टली लिहून मागतात, पण काय लिहून मागताय हे त्यांना माहिती नाही. तर तुम्हाला सांगतो, त्यांचं असं, ऐकून घ्या सर, हम्म, ऐकून घ्या. हम्म, त्यांचं म्हणणं असं आहे, की हम्म. आम्हाला एकतर सेटलमेंट करून द्यावा. मुलाचा काहीतरी आता आहे ना विषय. हा. हां, तर त्यामध्ये सेटलमेंट करून द्या. आमच्यामध्ये इतकी काय ऐपत नाही. जे घरामध्ये जे कमावणार होतं तेच गेले, तर आता आम्ही तरी काय करणार? बरोबर. हा, बरोबर. हा, तर मग असा आपण विषय. तेच करून देतोय त्यांना. हं, तुम्ही काय करा, तुम्हाला जर वेळ असेल, ठीक आहे, हं. तर तुम्ही त्यांच्या बरोबर जरी ऑफिसला आलात आणि मॅनेजरला भेटलात ना, तरी काही अडचण नाहीये. म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल ऍक्च्युअल मध्ये काय आहे, की आपण त्यांना अडकवतोय का बाहेर काढतो, हे तुमच्या पण लक्षात येईल ना. नाही, नाही सर, ऐकून घ्या. मला पण टाईम नसतो. मी मुंबईवरनं हा. बोलतोय. बर. हं, हं. तर मी काय बोलतोय, तुम्हाला उद्या वेळ आहे का? उद्या नाही ना वेळ मला साहेब. म्हणजे कशा संदर्भात, म्हणजे म्हणजे ऑफिसला त्यांना मी पाठवतात ना, ऐकून ऑफिसला घ्या. असेल. हां, हा त्यांना ऑफिसला मी पाठवून देतो त्या महिलेला. हा हा, पाठवून हां, दे. हां, पाठवून देतोय. त्यांना कसं जेवढं सोपं होईल ना, म्हणजे त्यांना पण हप्ते वगैरे भरायला कमी 100% पडले पाहिजे. सर्व सेटलमेंट करून त्यांना द्या हां. व्यवस्थित. काय आहे, शेवटी ते आमचे कस्टमर आहेत आणि आम्हाला कस्टमरला त्रास द्यायला बिलकुल नाही. आम्हाला त्यांच्या वतीने आम्ही
उलट त्यांना किती चांगलं सोपं पडेल याच गोष्टी आजपर्यंत त्यांना सांगतोय. त्यांना फक्त काय करायचं आता माहितीये का, तुम्ही फक्त एक छोटीशी गोष्ट ऐकून घ्या. आता त्यांचे 3 हप्ते थकलेले आहेत. त्यांच्या इन्शुरन्स म्हणून आपण काय करणार आहे, 3 हप्ते आहेत ना ते केस चालली एनपीए मध्ये. ठीक आहे, एनपीए मध्ये गेले तर मग ते लिगल नोटीस वगैरे ते आपल्याला करायचंच नाही. मग ते त्यांच्या इन्शुरन्स मधून ते कमी करून घ्यायचे आणि राहिलेले पैसे त्यांच्या लोन अकाउंटला टाकायचे. समजा 11.5 येतील, 12 लाख येतील, जे काही येतील त्यांच्या लोन अकाउंटला टाकायचे. म्हणजे त्यांची 24 लाखाची अमाऊंट आहे ती डायरेक्ट अर्धी होईल. बरोबर. बरोबर. त्यामध्ये काहीतरी मग त्यांनी भरले पण असतील. नाही, त्यांनी काय नाही भरलेले. 1-2 हप्ते समजा भरले असतील त्यांनी हा आता हा सध्या असा सुरुवातीला, विषय का? जे काय. हा हा तर मग ते त्यांचे कमी होतील. राहतील किती, समजा 12 लाख किंवा जे काय राहतील 11 लाख 10 लाख त्याच्यावरती त्यांना आपण हप्ता करून देणार आहे. आणि त्याच्यात तेवढेच त्यांना पैसे भरायचे. त्यांना काही सगळे पैसे भरायचे नाही. त्यासाठी आपल्याला त्यांच्याकडनं एक लेटर पाहिजे की बाबा इन्शुरन्स कंपनी बाबा माझा असा क्लेम तुम्ही पास करून द्या आणि माझे जे काही ईएमआय थकलेले आहेत त्याच्यातून तुम्ही कट करून घ्या बर आणि आमचं पुढचं व्यवस्थित रेग्युलराईज करून द्या. बर चालेल. ह्या हा गोष्टी दादा ना त्या हा. माणसांना माहिती नसते आपल्या गावाकडच्या. अहो त्यांना ऑफिसला बोलवलं दादा, ऐकून घ्या. त्यांना ऑफिसला बोलवलं. आता नेमकं त्या दिवशी मी ऑफिसला नव्हतो आणि आमचे दुसरे साहेब होते. त्यांना आम्ही सांगितलं फोनवरती असं असं लिहायचंय. तर ते आहेत ना, मला काय लिहिता येत नाही. अहो ठीक आहे, आम्ही लिहून देतो, तुम्ही कोणतरी वाचणार असेल ना त्यांना बोलवा. आता तुम्हाला लिहिता येत नाही म्हणलं, तुम्ही वाचणार पण नाही, मग आम्ही तुमच्याकडनं सही कशी घ्यायची तुम्ही सांगा बरं. बर परत तुम्ही आम्हाला म्हणणार की तुम्ही काहीतरी लिहिलं आणि तुम्ही सही पण घेतली माझ्याकडनं. मग आम्ही ते लिहून पण नाही घेतलं साहेब. अक्षरशः खोटं नाही सांगत तुम्हाला की आम्हाला कुणाला विश्वासघात नाही करायचा किंवा कुणाला अंधारात नाही ठेवायचं. नाही नाही बरोबर आहे. त्यासाठी मी तुमचं तुम्हाला कोण चार माहितीचं चार असेल कॉल ना, केले. हा म्हटलं तुमचं कोण माहितीचं असेल ना त्यांना बरोबर घेऊन या, त्यांना बघू द्या, वाचू द्या, मग तुम्ही सही करा. तसं नका म्हणलं उगाच हे करू तुम्ही. पण त्यासाठी त्यांना ऑफिसला बोलवतं ते टाळाटाळ करतात. बर आता ते जर टाळाटाळ करत असतील तर त्यांना कॉल जाणं साहजिकच आहे ना की बाबा तुमचे हप्ते पण राहिलेले आहेत आणि तुम्ही ऑफिसला येत पण नाहीये. बरोबर बरोबर. दुसरा बर काही मी विषय नाहीये. मी हा मी काय तुम्ही बोलतोय थोडं त्यांना समजून सांगा की बाबा तुम्ही ऑफिसला जावा, तिथं स्वतः जावा काय. आणि आम्ही ज्यावेळेस बोलवतो ना त्यांना त्यावेळेस काही येत नाहीत. ज्यावेळेस साहेब वगैरे अवेलेबल असतात ना त्यावेळेस येत नाही आणि ज्यावेळेस कोणच नसतं ना त्यावेळेस ते येऊन बसतात. मग त्यांना 2-2, 3-3 तास इथं बसावं लागतं कोण नसल्यावरती. मग म्हणे मी येऊन असेच बसते. अहो म्हटलं मावशी तुम्हाला जेव्हा बोलवतो ना आम्ही तेव्हाच या ना. आणि ऑफिस आहे ना त्यांच्या घरापासून किती माहिती का. काय करतात ते बघा आता तुम्ही विचार करा. बर चालेल. मला आता मग एक दिवस द्या म्हणजे त्या दिवशी त्या येऊन तुम्हाला भेटतील तरी. चालेल, त्यांना कधी वेळ आहे त्यांना सांगा म्हणा तुम्ही कधी येणार आहे. मी तसं साहेब लोकांना अवेलेबल करतो ना. बर तुम्ही उद्या आहेत का? हो आहे ना उद्या. चालेल चालेल. मी त्यांच्याशी सोबत बोलतोय आणि त्यांना हा पाठवून देतो. जेवढं सोपं होईल तेवढं सोपं करून द्या त्यांना. हा चालेल, नक्की नक्की, बिलकुल बिलकुल. त्याची बिलकुल काळजी करू नका. आपण त्यांना उलट बाहेर काढतो यातनं आणि बाहेरच काढणार आपण त्यांना. चालेल चालेल. काय हरकत नाही. हा ओके ओके ठीक आहे. चला ओके धन्यवाद सर. ओके ओके धन्यवाद. हॅलो. हॅलो बोला ना सर. हा ताई बोललो ते मोरे आहेत ना ते मॅनेजर. हा त्यांच्यासोबत बोललो. त्यांना व्यवस्थित सांगितलंय जो कोणी येत होता ना तुमच्या रिकव्हरीसाठी हा आता तुम्हाला चुकीचं माहिती देत होता. आता तुम्ही जे बोलवायचे त्या दिवशी जात नव्हतं तर मी काय बोलतो आता त्यांना मी सांगितलंय तर तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. ते मोरे म्हणून आहेत. हा तर तुमच्या मिस्टरांनी टोटली घेतलेल्या घरासाठी 24 लाखाचं लोन बरोबर. हो 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 तर त्यामध्ये इन्शुरन्स ते करत नव्हते तर मॅनेजर सरांनी इन्शुरन्स केलेला आहे त्यांचं. हा 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 तर ते तुम्हाला उद्या वेळ आहे ना का? हा काहीतरी तुमच्या जवळपास आहे तर तुम्ही जा. मॅनेजर ते मोरे आहेत ना मोरे. त्यांच्याकडे जा. त्यांना मी सांगितले काय घाबरायचं नाही. चांगल्या पद्धतीने मी बोललोय. काय अडचण आली तर मला फोन करा. काही तसं करणार नाही ते मी. त्यांना सर्व हकीकत माहिती आहे तुमची पण. चालते चालते. मी काय बोलतोय ते ऐकून घ्या. आता तुमचे मिस्टर करता धरता होते ते तर समजा हे एक्सपायर झाले काही दुर्दैवाने. हो ना. मी सर्व सांगितले ताई त्या मॅनेजर सरांना. तिथे जा आणि एक जो क्लेमचा फॉर्म आहे ना फॉर्म वाटल्यास एखादं शिकलेलं कोणी असेल तुमचा मुलगा किंवा चांगलं लिहिता वाचता येत असेल त्यांना घेऊन जा. अगोदर वाचा नंतर सही वगैरे करा. म्हणजे कसं माहितीये का 24 लाखाचं लोन घेतले बरोबर. त्याच्यातलं आपल्याला 1,80,000 दिलं नाही सर.
नाही नाही ते ते भेटले नाही त्याचा विषय नाही, ऐकून घ्या. तुम्हाला लोन कमी करून देतोय मी. हो हो हा हा हा. 24 लाखाचं लोन घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला 10 ते 11 लाख रुपये भरावे लागतील. हा 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 हा. मग त्यासाठी एक फॉर्म देतील ते. तो चांगला शिकलेला विद्यार्थी तुम्ही कोणतरी घेऊन जा, तुमचं नातेवाईक, मुलगा वगैरे, आणि वाचा, नंतर सही वगैरे करा. म्हणजे तो फॉर्म दिला म्हणजे कसं तुमचं जे इन्शुरन्स आहे त्यामध्ये तुमचं ते होऊन जाईल. बरोबर. हा म्हणजे तुम्हाला 9-10 काय बसतील ते, म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला हप्ता पण कमी पडेल आणि निम्म भरावे लागतील, 24 लाखाच्या निम्म. हा मी म्हणलं की भरते म्हणलंय मी. हा मग काय टेन्शन घेऊ नका. मॅनेजर सरांना भेटा तुम्ही मोरे. मी आता जस्ट बोललो, त्यांचे 7-8 मिनिटं बोललोय त्यांच्यासोबत. बर बर चालते. चालेल चालेल. काय लोड वगैरे घेऊ नका, कुठे काय अडचण बिंदास फोन करताय. बरोबर चालते. ओके. ओके.